धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। खरेदीदारांकरता आनंदाची बातमी म्हणायला हवी। सोन्याचे दर 3,000 रुपयांनी कमी झालेले आहेत, तर चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची घसरण आहे। 10 ग्रॅम सोनं जीएसटी सह 1,32,000 रुपयांवर पोहोचलंय, तर 1 किलो चांदीचे दर आता 1,75,000 रुपयांच्या घरात आहेत। धनत्रयोदशीला सोनं चांदीच्या दरात घसरण झालेली आहे, त्यामुळे सोनं चांदी खरेदीदारांकरता आनंदाची आणि दिलासादायक बातमी आपण पाहतोय। सोन्याचे दर 3,000 रुपयांनी घटलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातोय जळगावला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, सुरुवातीला धनत्रयोदशीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा याकरता, कारण आजच्या दिवशी सोनं कितीही महाग झालेलं असो, पण वळ का होईना प्रत्येक जण सोनं चांदी खरेदी करत असतं। आज तर मात्र सोन्याचे दर सुद्धा 3,000 कमी होत आहेत, तर चांदीचे दरही घटल्याचं पाहायला मिळत आहे। काय सद्य परिस्थिती आहे सराफा बाजारात? नक्कीच लागवे। आज जर बघितलं तर धनत्रयोदशी आहे आणि या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोने आणि चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। पण सराफा बाजारामध्ये जर आपण बघितलं तर सकाळपासून सराफा बाजारामध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची बातमी ही आहे की ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। धनत्रयोदशीचा मुहूर्त आणि या मुहूर्ताच्या दिवशी सोन्यामध्ये 24 तासात तब्बल 3,000 रुपयाची घसरण, तर चांदीमध्ये तब्बल 10,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया। जे सोने तज्ज्ञ आहेत आकाश बंगाळे ते आपल्यासोबत जुळलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आकाश दादा, काय सांगणार, आज 24 तासामध्ये तब्बल सोन्यामध्ये ज्या घसरण झालेली आहे 24 तासामध्ये ते 3,000ची आहे आणि चांदीमध्ये 10,000ची आहे। आता आज एक काल आपण बघितलं सोन्याचे भाव जवळजवळ हायस्ट झाले होते। 1,35,000 पर्यंत सोन्याचे भाव गेले होते। पण एवढे भाव झाल्यावर ऑफकोर्स एक करेक्शन येणार होतं। प्रॉफिट बुकिंग झाली सोन्या आणि चांदीमध्ये, आणि एका दिवसातच सोन्याचे भाव 3,000 रुपयाने आणि चांदीचे भाव 10,000 रुपयाने कमी झाले। चांदीचा जो फिजिकल आणि स्पॉटचा जो फरक होता प्रीमियमचा, तोही कमी झालेला होता। शॉर्टेजमुळे फिजिकल सिल्वर आणि स्पॉट सिल्वर मध्ये जवळजवळ 40,000 रुपयाचा प्रीमियम सुरू होता, तो आता 2-3,000 वरती सध्याचा प्रीमियम आलेला आहे। निश्चितच, पण आगामी काळात सोने व चांदीचे भाव अजून कमी होतील का, काय वाटतंय तुम्हाला? आता सोन्या चांदीचे भाव पण बघितले, ऑफकोर्स सोन्याचे भाव जे वाढत आहे ते US चायनाचा जो ट्रेड वॉर 2.0 आहे तो सुरू झाल्यामुळे वाढत आहे। पण एकीकडे सोन्यामध्ये हेवी बाईंग होण्यामुळेही भाव वाढत आहे। तर ट्रेड वॉर जर थांबला तर ऑफकोर्स थोडेसे भाव थोडे कमी होतील। पण एकीकडे जर गोल्ड बाईंग ज्या प्रकारे चालू आहे त्या हिशोबाने सध्या तर काही असे संकेत नाहीये भाव कमी व्हायचे। उलट भविष्यात 2026च्या एंड पर्यंत सोन्याचे भाव जवळजवळ 1.5 लाख पर्यंत जायची शक्यता आहे। निश्चितच, जर आपण बघितलं तर आज धनत्रयोदशी आणि त्या मुहूर्तावरती सकाळपासूनच सराफा बाजारामध्ये ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। थोडा का असो ना, कुठेतरी ग्राहकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। जवळपास 3,000 रुपयाने सोन्याच्या भावात तर चांदीच्या भावात 10,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाल्याने ग्राहकांच्या मध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। आणि आज सकाळपासूनच चांदी व सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे देखील पाहायला मिळतंय। अगदी सुमित, हौसेला मोल नसतं म्हणतात, त्यामुळे ही हौस खूप भारी। आणि आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करता तोबा गर्दी होईल। आता तर सुरुवात झालेली आहे, संध्याकाळी मात्र अधिकच गर्दी होताना पाहायला मिळेल। तुर्तास धन्यवाद सुमित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।